येतो ज्या ज्या लोकांनी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बरेचसे कन्फ्युजन भविष्यवाणीच्या कृपादानाविषयी आहे. पवित्र शास्त्रामध्ये नेमकं त्या रीतीनं काय लिहिलं आहे की भविष्यवाणीचं कृपादान कशा पद्धतीनं कार्यरत होतं किंवा भविष्यवाणीचं कृपादान नेमकं काय आहे, पवित्र शास्त्रामधून आम्ही पाहणार आहोत. आम्ही वाचूया 1 कोरिंथकरास याचा 14वा अध्याय 3रं वचन आम्ही हिंदीमध्ये त्या ठिकाणी वाचणार आहोत, कारण त्या ठिकाणी मराठीमध्ये संदेश असं त्याचा उल्लेख आलेला आहे, परंतु हिंदी आणि इंग्लिशमध्ये भविष्यवाणी याचा उल्लेख त्या ठिकाणी आला आहे. म्हणून आम्ही 1 कोरिंथकरास याचा 14वा अध्याय 3रं वचन जे भविष्यवाणीचं कृपादान आहे याच्याविषयी अभ्यास करत असताना त्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. 1 कोरिंथ याचा 14वा अध्याय 3रं वचन हिंदीमध्ये. परंतु जो भविष्यवाणी करता है वह मनुष्य से उन्नति और उपदेश और शांति की बातें करता है. या ठिकाणी देवाचं वचन स्पष्टपणे बोलत असताना भविष्यवाणीचं कृपादानाचा उल्लेख असा म्हणता येईल की जो भविष्यवाणी करतो त्या ठिकाणी मनुष्याचा उत्तेजन, त्याच्यानंतर त्याच्याविषयी तो त्या ठिकाणी उन्नती, उपदेश आणि शांतीच्या गोष्टी करतो. उन्नती, उपदेश आणि शांतीच्या गोष्टी करतो. इंग्लिशमध्ये ॲप्लिकेशन बायबल म्हणून एक वर्जन आहे, त्याच्यामध्ये 1 कोरिंथकरास 14वा अध्याय 3रं वचनामध्ये असं म्हटलं जातं, जो भविष्यवाणी करतो, जो देवी इच्छाचा आणि प्रेरित उपदेश आणि शिकवण्याच्या उद्देशाचा अर्थ लावतो. समजून घ्या माझ्या बहिणी भावांनो, बऱ्याच कन्फ्युजन आज ख्रिस्ती समाजामध्ये, ख्रिस्ती लोकांमध्ये आहे की भविष्यवाणी याचं कृपादान नेमकं काय, आणि जे सेवक ते कृपादानमध्ये ऑपरेट आहेत किंवा जे संदेश म्हणून त्या ठिकाणी कार्य करत आहेत आणि जे प्रॉफिट त्या ठिकाणी म्हणतात आणि भविष्यवाणी करतात, कन्फ्युजनमध्ये बऱ्याचशा गोष्टी हे कृपादानाला ते वापरत आहेत. वचनच्या रीतीने सांगतं की जो भविष्यवाणी करतो, जो दैवी इच्छेचा, काय सांगते, तो देवी इच्छेचा आणि प्रेरित उपदेश, याचा अर्थ पवित्र आत्म्यापासून आलेला उपदेश आणि शिकवण्याचा उद्देशाचा अर्थ लावतो. देव किंवा पवित्र आत्मा आम्हाला जो शिकवायचा आहे त्याचा अर्थ लावतो. तो पुरुषांना, म्हणजे पुरुष आणि स्त्री, त्यांना उभा करण्यासाठी आणि रचनात्मक त्यांच्या जीवनाची जडणघडण होण्यासाठी, आत्मिक प्रगतीसाठी आणि प्रोत्साहन आणि सांत्वनासाठी बोलतो. त्याला भविष्यवाणी करायचं कृपादान म्हणतात. याचा अर्थ असा आहे की भविष्यवाणी करण्याच्या कृपादानामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक वेळी फक्त भविष्याविषयी सांगितलं जात नाही आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, भविष्यवाणी जे कृपादान आहे, भविष्यामध्ये येणाऱ्या गोष्टीविषयी फक्त सांगणं, याचा अर्थ भविष्यवाणीचं कृपादान असं अजिबात त्या ठिकाणी नाही आहे. जुन्या करारामध्ये जेव्हा आम्ही भविष्यवक्त्यांना पाहतो, याचा अर्थ संदेशांना पाहतो, त्यांनी फक्त भविष्यामध्ये होणाऱ्या गोष्टीविषयी त्यांना सांगितलं नाही आहे. आम्ही नातान संदेशांना पाहिला असेल, त्या ठिकाणी दाविदानं त्याच्या जीवनामध्ये केलेल्या पापाविषयी परमेश्वरापासून आलेलं वचन त्याला प्राप्त झालं, त्याचं पाप त्यानं दाखवलं, आणि भविष्यामध्ये जेव्हा तू पाप केलेस आणि भविष्यामध्ये तुझ्या जीवनामध्ये या गोष्टी घडतील, दुसरे इतिहास याचा 12व्या अध्यायामध्ये पूर्ण वृत्तांत तुम्ही वाचू शकता. आज तोच गैरसमज ख्रिस्ती समाजामध्ये आहे, आज सेवकांमध्ये सुद्धा आहे की तो त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला म्हणतो की माझ्यामध्ये मी प्रॉफिट आहे, मी संदेश आहे, मी भविष्य वक्ता आहे, आणि फक्त भविष्यामध्ये येणाऱ्या गोष्टीविषयी त्या ठिकाणी तो बोलत असतो. परंतु जर तो व्यक्ती पापामध्ये जीवन जगत आहे, आणि आज बऱ्याचशा गोष्टी पापामध्ये जीवन जगून असून सुद्धा एखादा प्रॉफिट त्या ठिकाणी म्हणतो की बाबा मी भविष्यवाणी हे बघत आहे की देवा हे मला समजत आहे की तुझं लग्न कधी होणार, तू प्रदेशामध्ये कधी जाणार, तुला फ्लॅट कधी मिळणार, तुला गाडी कधी मिळणार, आणि फक्त एवढीच भविष्यवाणी असेल काय हो? पवित्र शास्त्र उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत भविष्यवाण्याच्या गोष्टी प्रकट झाल्या. देवाच्या त्या ठिकाणी शिष्यांमधील 12 शिष्यांमधील एक शिष्य योहान ज्यांनी शुभवर्तमान लिहिलं, ज्यांना प्रकटीकरण सुद्धा लिहिलं, त्यांना सुद्धा भविष्यवाणीच्या गोष्टी प्रकट झाल्या, जगाच्या अंताविषयी प्रकट झालं. नातान संदेशाला दाविदाने केलं, पापाविषयी प्रकट झालं. दुसरे इतिहासाच्या 18व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी मिखाया संदेशला याला अहाबनं केलेल्या पापाविषयी जाणीव झाली. एलियाला अहाबनं एका त्या ठिकाणी जी मूर्तीपूजा करणाऱ्या एका स्त्रीविषयी त्याने विवाह केला, आणि परमेश्वर इस्रायलवरती नाराज झालेला आहे, आणि परमेश्वराचा क्रोध इस्रायलवरती येत आहे, याविषयी देवाचं वचन त्या ठिकाणी त्या संदेशाला प्राप्त झाले. ही भविष्यवाणी होती.
हे भविष्यवाणीचं कृपादान त्या ठिकाणी ऑपरेट होत होतं. इर्म्या संदेश झाला त्या ठिकाणी इस्रायल लोकांनी केलेलं पाप आणि 70 वर्ष बाबेलच्या राजामध्ये तुम्ही गुलामगिरीमध्ये जाणार आहात याच्याविषयी प्रकट झालं. हे भविष्यवाणीचं कृपादान त्या ठिकाणी ऑपरेट होत आहे. या ठिकाणी भविष्यवाणीचं कृपादान परमेश्वर ऑपरेट करत आहे. परंतु आज ख्रिस्ती समाजामध्ये या कृपादानाविषयी बराचसा गैरसमज त्या ठिकाणी पसरलेला आहे आणि फक्त भविष्याविषयी ज्या ठिकाणी गोष्टी सांगितल्या जातात तो त्या ठिकाणी भविष्यवक्ता आहे, तो संदेश आहे. आणि जे स्वतःला संदेश आणि भविष्यवक्ते म्हणत आहेत, फक्त तू त्या ठिकाणी तू त्या परदेशामध्ये जाणार आहेस आणि मी तुझा अकाउंट नंबर त्या ठिकाणी सांगतो आणि मी त्या ठिकाणी तुझा मोबाईल नंबर मी सांगतो आणि त्या ठिकाणी तुझ्या जीवनामध्ये या गोष्टी तुला प्राप्त होतील त्या ठिकाणी मी तुला सांगतो. परंतु तो व्यक्ती त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये पापामध्ये जीवन तो जगत आहे, प्रभूपासून तो दूर आहे, जगाच्या प्रत्येक त्या गोष्टीमध्ये तो अडकलेला आहे. तरी सुद्धा संदेशता जो येतो तो भविष्यवक्ता म्हणतो की परमेश्वर तुला त्या ठिकाणी परदेशामध्ये घेऊन जाणार आहे, तुला विजा मिळणार आहे, तुला या गोष्टी मिळणार आहे, तुला त्या गोष्टी मिळणार आहेत. पण तो वैयक्तिक जीवनामध्ये एका पापामध्ये जीवन जगत आहे. त्याच्याविषयी काय? जुन्या करारामध्ये कोणत्याही संदेशानं जेव्हा एलियाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं हा विषय, जी इजबेल त्या ठिकाणी तिनं नाबोतचा मळा घेतला आणि त्या ठिकाणी खोट्या गोष्टी पसरवल्या आणि त्याला मारहाण करण्यात आली, दगडमार करण्यात आली आणि नाबोत त्या ठिकाणी मरण पावला आणि मरण पावल्यानंतर एलियाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं. आणि आज आम्ही त्या ठिकाणी पाहतोय की ज्या ठिकाणी ऑनलाईन किंवा युट्यूबवरती वेगवेगळ्या संदेशांना भविष्यवक्त्यांना तुम्ही पाहू शकता. ते काय म्हणतात, इंग्लिशमध्ये असतात, कॅन आय प्रॉफिसाय, मी भविष्यवाणी करू काय? आणि लोक म्हणतात यस प्रॉफिसाय, यस प्रॉफिसाय, यस प्रॉफिसाय. पण तो जुन्या करारामध्ये जेव्हा मी सेवकांना संदेशांना पाहत होतो ते म्हणतात की परमेश्वरापासून वचन मला आलं, परमेश्वर असं म्हणत आहे, यो परमेश्वर आमचं म्हणत आहे. ते म्हणत नाही की प्रॉफिसी माझ्यापासून आहे, का नाही प्रॉफिसाय ते म्हणत नाही, तर परमेश्वरापासून आले वचन ते लोकांना सांगत आहेत, त्यांची भविष्यवाणी ती बोलत आहेत. तो आज फक्त भौतिक गोष्टीविषयी सांगितलं जातं. तो व्यक्ती ज्या रीतीनं दावीद होता, दाविदानं माझ्या प्रियानं पाप केलं होतं, पाप लपून ठेवलं होतं. परंतु आम्ही वाचलं त्या ठिकाणी 1 कोरिन्थियरांचा 14वा अध्याय आणि त्या ठिकाणी 3रं वचन वाचलं की भविष्यवक्ता जो असतो त्या ठिकाणी लोकांना उत्तेजन त्या ठिकाणी देतो, लोकांना उपदेश त्या ठिकाणी करतो, लोकांना त्याचं रचनात्मक देवासारखं येशू ख्रिस्तासारखं रूपांतरित व्हावं यासाठी तो उत्तेजन देतो. त्या ठिकाणी त्यांना तो भविष्यवाणी करतो की माझ्या मुला, जर या प्रकारे तू जीवन जगतील, पाप जर तू सोडतील, परमेश्वर तुझी भेट घेत आहे, परमेश्वर तुला आशीर्वाद करेल, परमेश्वर खरोखरच जीवन पाहतील. मी अशा एका त्या ठिकाणी मीटिंग मध्ये असताना एक फॉरेन मधून, आफ्रिकेमधून काही लोक त्या ठिकाणी आले होते आणि एका व्यक्तीला पुढे बोलवलं आणि म्हटलं की बघ, तू येत्या दिवसामध्ये तू कॅनडाला जाशील, येत्या दिवसामध्ये परदेशामध्ये तुला जाण्यात येईल, तुला विजा मिळेल. परंतु तो व्यक्ती आपल्या आई वडिलांना सांभाळत नव्हता. हे या गोष्टी त्या संदेशाला का बरं दिसल्या नसाव्यात? आम्ही जर म्हणतोय की जे संदेश जो आहे, भविष्यवाणी जी आहे पवित्र आत्म्यापासून येते, तर पवित्र आत्म्याला सर्व गोष्टी उघड आहेत. जो भूतकाळाच्या गोष्टी उघड आहेत, वर्तमानाच्या गोष्टी उघड आहेत आणि भविष्यकाळाच्या गोष्टी सुद्धा उघड आहेत. तो फक्त आम्हाला भौतिक आशीर्वाद आम्हाला मिळतील याच्याविषयी आज कितीतर ठिकाणी 90% ठिकाणी लोक हेच प्रॉफिसी करतायत, तू ब्लेस होणार, तुला फॉरेनच्या ट्रिप, तुला बऱ्याचशा गोष्टी. पण तू त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी काय? तो पापामध्ये आहे, तो प्रभूपासून दूर आहे. त्याने योग्य रीतीने प्रार्थना कराव्यात, त्याने योग्य रीतीने प्रभूवर नाते संबंध बांधले जावेत. याच्याविषयी किती भविष्यवाण्या केल्या जातात, याच्याविषयी किती लोक सांगतात, नाही सांगितलं जात आहे, नाही शिकवलं जात आहे. 10% लोक खरोखर असे देवाचे सेवक आहेत की जे योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे खरोखर देवापासून आलेली भविष्यवाणी लोकांपर्यंत घेऊन जातात, आणि सत्य त्यांना त्या ठिकाणी सांगतात. माझ्या प्रियानो, यासाठी आपल्या जीवनामध्ये आम्ही भविष्यवाणी कृपादान समजून घेणं महत्त्वाचं आहे. फक्त भविष्याविषयी गोष्टी सांगणं
भविष्यामध्ये येणाऱ्या गोष्टीविषयी सांगणं म्हणजे ही भविष्यवाणी नाही, तर भविष्यवाणी त्याच्या भूतकाळाविषयी, वर्तमान काळाविषयी तो आता काय करत आहे आणि भविष्य काळामध्ये तो काय गोष्टी होऊ शकतात, या तिन्ही गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये प्रकट होतात. मी तर स्पष्टपणे म्हणेन की त्याला पवित्र आत्मा नक्कीच चालवत आहे आणि त्याच्याकडून आलेली भविष्यवाणी ही देवापासून आलेली आहे. तो आपल्या मनचं सांगत नाही आहे किंवा त्याला भ्रांतीचा आत्मा चालवत नाही आहे किंवा त्याला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या दुष्ट आत्म्यानं तो प्रेरित नाही आहे. पण तुझं भूतकाळाविषयी, वर्तमान काळाविषयी आणि भविष्य काळाविषयी एखादी भविष्यवाणी तो करताय, तो नक्कीच पवित्र आत्म्यापासून आलेले तो भविष्यवाणी त्या ठिकाणी तो प्रकट करत आहे. त्या देवाचं वचन त्या ठिकाणी वाचलं, आमोस याचा 3रा अध्याय आणि 7वं वचन जर आम्ही वाचलं, त्या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं? आमोस याचा 3रा अध्याय 7वं वचन, इसी प्रकार से प्रभु यहोवा अपने दास भविष्यवक्ताओं पर अपना मर्म बिना प्रकट किए कुछ भी न करेगा. देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं आम्हाला. त्या ठिकाणी एक संदेश त्या पवित्र शास्त्रामध्ये माहित आहे, त्याला आम्ही अब्राम असं म्हणू. देव म्हटला की मी सदोम गोमोराचा नाश करणार आहे आणि मी अब्रामापासून कशा गोष्टी लपू, आणि तो अब्रामाकडे जातो आणि तो सांगतो की मी या गोष्टी करणार आहे. आणि आमोस 3:7 मध्ये तेच म्हणतोय की तो देव आपल्या सेवकांना, आपल्या संदेशांना काही सांगितल्याशिवाय, आपलं मर्म प्रकट केल्याशिवाय तो बोलत नाही, तो सांगत नाही आहे. आपलं मर्म तो प्रकट करतोय, ज्या गोष्टी तो करणार आहे तो प्रकट करतोय. का त्याने सदोम गोमोराचा नाश केला? त्याने सांगितलं की सदोम गोमोरामध्ये जे पाप त्या ठिकाणी वाढलेला आहे, यासाठी मी सदोम गोमोराचा नाश करणार आहे. मग त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी फक्त भविष्यवाणीमध्ये येत नाहीत की त्या ठिकाणी तू जर पवित्र जीवन जगत नाहीस, तू प्रभूच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगत नाहीस, तर नक्कीच प्रभूच्या क्रोधाला तुम्हाला सामोर जायला लागणार आहे. याच्याविषयी देवाचा आत्मा भविष्यवाणीच्या द्वारे, देवाचा आत्मा पवित्र आत्म्याद्वारे त्या व्यक्तीला तो बोलत असतो, तो प्रकट करत असतो. आणि अब्रामाला देवाने प्रकट केलं की या ठिकाणी सदोम आम्ही गोमोराचा आम्ही नाश करणार आहे. आमोस 3:7 आम्ही वाचलं की देव आपल्या सेवकांना, संदेशांना काहीच सांगितल्याशिवाय करत नाही. एखाद्या जीवनामध्ये उत्तेजन, एखाद्या जीवनामध्ये त्याला उन्नत करायचं आहे, देव नक्कीच त्या सेवकाला सांगेल. एखाद्याच्या जीवनामध्ये परमेश्वर क्रोध दर्शवण्यापासून नक्कीच त्याला एक संधी तो देईल. तो म्हणेल की त्या ठिकाणी सदोम गोमोराला संधी देण्यात आली किंवा त्या ठिकाणी निनवेला संधी देण्यात आली. देवाचा महान सेवक योनाला देवाने सांगितले, जा त्यांना अनेक संधी मिळून त्यांच्याशी बोल, त्यांना तू शिकव की तिने पश्चाताप करावा, आम्ही त्याचा नाश करीन. फक्त आशीर्वादाविषयी आलेल्या गोष्टी म्हणजे भविष्यवाणी नव्हे. फक्त आशीर्वादाविषयी आलेल्या गोष्टी भविष्यवाणी नव्हेत, तर भूतकाळामध्ये आम्ही ज्या रीतीने पापामध्ये जीवन जगत आहोत किंवा वर्तमानामध्ये आम्ही जीवन जगत आहोत, याच्या गोष्टीविषयी सुद्धा पवित्र आत्मा भविष्यवाण्यामध्ये प्रकट करतो. याच्याविषयी सुद्धा पवित्र आत्मा बोलतो, शिकवतो. तो आमचे दोष दाखवतो, आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला येशू सारखं बनवण्यासाठी तो आम्हाला करेक्ट करतो, आमच्या जीवनाचं तो रूपांतर करतो. बरेचसे ख्रिस्ती लोक असते गैरसमजमध्ये आहेत, त्यांना फक्त एकच माहित आहे की त्या ठिकाणी आलेला संदेश, आलेला सेवक यानं माझ्याविषयी भविष्यवाण्या कराव्यात, माझं चांगलं होणार, मला आशीर्वाद मिळणार, मला अशा पद्धतीने आशीर्वाद मिळेल, मला तशा पद्धतीने आशीर्वाद मिळेल. फक्त याच गोष्टी त्यानं बोललं पाहिजे, त्यानं सांगितलं पाहिजे, मग तो देवाचा सेवक आहे असं त्या ठिकाणी ख्रिस्ती समाजामध्ये बिलीवर्स लोक त्याचा अनुमान लावतात. परंतु नाही, असा अजिबात नाही आहे. तो देवाचा सेवक त्या व्यक्तीला त्याच्या पापाविषयी त्याला शिकवत आहे आणि तू म्हणतोय की जर माझ्या बंधू, माझ्या बहिणी तुझ्या जीवनामध्ये प्रभूचा आशीर्वाद हवा असेल, तर तुला खरोखर प्रभू बरोबर असलेले नाते संबंध बळकट करणं आवश्यक आहे. ते जीवनामध्ये असलेलं ते गुप्त पाप सोडणं आवश्यक आहे. मगच प्रभू तुला ठिकाणी उंच करेल, लिफ्टअप करेल. हा प्रभूपासून आलेला संदेश, हा प्रभूपासून आलेली वाणी, ही प्रभूपासून आलेली भविष्यवाणी त्या ठिकाणी योग्य ठरू शकते असं मला त्या ठिकाणी वाटतं. आम्ही कसंही जीवन जगू आणि मग आमच्यासाठी भविष्यवाण्या होतील. आम्ही कसंही जीवन जगू आणि आम्हाला त्या ठिकाणी फ्लॅट्स मिळतील, आम्हाला त्या ठिकाणी मोठमोठ्या त्या ठिकाणी गाड्या मिळतील, आमचा बँक बॅलन्स वाढेल, आमचा बिझनेस आशीर्वाद होईल. अजिबात नाही. मी म्हणेन की फक्त हे प्रभूपासून आलेला शब्द त्यांचे नव्हे, हे लोक मनांतर एकतर भविष्यवाणी करायला किंवा त्या ठिकाणी भ्रांतीचा आत्मा त्या ठिकाणी त्यांना तो चालवत आहे. इब्रिलोकास याचा 1 अध्याय 1 वचनामध्ये देवाचं वचन काय सांगते? इब्रिलोकास याचा 1 अध्याय आणि 1 वचनामध्ये, पूर्व युग में याचा अर्थ प्राचीन युगापासून, पहिल्यापासून आम्ही पाहत आहोत. इब्रिलोकाचा लेखक त्या ठिकाणी लिहित आहे. लोक म्हणतात कदाचित पौलाने ते लिहिलेलं आहे आणि म्हणतात की पूर्व काळापासून पुढं, पूर्व युग में परमेश्वर ने बाप दादों से थोड़ा थोड़ा करके और भांति भांति से भविष्यद्वक्ताओं के द्वारा बातें कर.
भविष्यवक्त्यांच्या द्वारे परमेश्वरानं बोलला, त्यानं सांगितलं, शिकवलं. थोड्या गोष्टीमध्ये बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी देवानं उघड केल्या. त्या ठिकाणी इस्रायल लोकांच्या संगती असू दे, आणि त्या ठिकाणी परमेश्वर कशा रीतीनं म्हटला की जर तुम्ही माझ्या आज्ञा मोडाल, माझ्या आज्ञेमध्ये नाही राहाल, तर कशा प्रकारे तुम्हाला परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये बिकट येईल, कशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी संकटाला सामोरं जाऊ शकते. पण जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, मी कशा रीतीने तुम्हाला आशीर्वादित करीन, तुमची भूमी आशीर्वाद करीन, तुमची लेकरं बाळ आशीर्वाद करीन. देवबाप त्या संदेशाद्वारे तो बोलला. संदेशाद्वारे देवबाप बोला. देवबाप त्या ठिकाणी संदेशाद्वारे बोला, त्याने प्रकट केलं. 5 अशा गोष्टी आहेत की देवाचा आत्मा त्या ठिकाणी लोकांशी बोलतो, आणि मगाशी काही लोकांनी त्या ठिकाणी बोललेलं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की देव स्वप्नाद्वारे सुद्धा मनुष्याशी तो बोलतो, तो भविष्यवाणी प्रकट करतो. उत्पत्ती याचा त्या ठिकाणी 41वा अध्याय, उत्पत्ती याचा 41वा अध्याय आणि 1 ते 4 वचनं जर आम्ही त्या ठिकाणी वाचलीत, त्या ठिकाणी देवानं स्वप्नाद्वारे भविष्यवाणी त्या ठिकाणी प्रकट केली. उत्पत्ती याचा 41वा अध्याय 1 ते 4 वचन. पुढे 2 वर्ष लोटल्यावर फारो स्वप्न पडले की आपण नील नदीच्या काठी उभे असताना 7 सुंदर व दष्टपुष्ट गायी नदीतून बाहेर निघून लवाळ्यात चरू लागल्या. पुढे पाहतो तो त्याच्या मागून कुरूप व दुबळ्या अशा आणखी 7 गायी नदीतून निघाल्या, आणि त्या पहिल्या गायीजवळ नदीकाठी उभ्या राहिल्या. तेव्हा कुरूप व दुबळ्या गायींनी त्या सुंदर व दष्टपुष्ट गायीस खाऊन टाकले. त्यानंतर फारो जागा झाला. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, त्या ठिकाणी फारोला देवबापानं जे स्वप्नाद्वारे भविष्यामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत त्या प्रकट केल्या. सुकाळ सुद्धा 7 वर्ष असेल, दुष्काळ सुद्धा 7 वर्ष असेल, त्यासाठी तू तयार असावंस म्हणून देवबापानं त्या ठिकाणी त्याला प्रकट केलं. देव स्वप्नाद्वारे भविष्यामध्ये होणाऱ्या गोष्टी सुद्धा देवबाप प्रकट करतो, तो बोलतो, तो सांगतो. पहिली गोष्ट, देवबाप भविष्यवाणी स्वप्नाद्वारे प्रकट करतो. दुसरी गोष्ट, देव दर्शनाद्वारे, दृष्टांताद्वारे त्या ठिकाणी तो बोलतो. प्रकटीकरण याचा 1 अध्याय आणि 10 ते 11 वचनामध्ये काय लिहिलं आहे? प्रकटीकरण याचा 1 अध्याय 10 ते 11 वचन. दृष्टांतामध्ये त्या ठिकाणी देवबाप त्या ठिकाणी भविष्यामध्ये होणाऱ्या गोष्टी तो प्रकट करतो, तो शिकवतो, तो सांगतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, तुला जे दिसते ते पुस्तकात लिही, आणि ते इफिस, स्मुर्ना, परगम, थुअतिरा, सार्दिस, फिलादेल्फिया व लाउदिकिया येथील 7 मंडळांकडे पाठव. देवाचे महान शिष्य योहान यांना देवाचं वचन जेव्हा प्राप्त झालं दृष्टांतामध्ये जेव्हा त्यांना प्राप्त झालं, त्या ठिकाणी 7 मंडळांविषयी देवाच्या गोष्टी भविष्यवाणी त्यांना प्रकट झाली. त्यांनी इफिस, स्मुर्ना, परगम, थुअतिरा, सार्दिक, फिलादेल्फिया, लाउदिकिया येथील 7 मंडळांना देवाकडून आलेले जे भविष्यवाणीचे शब्द आहेत प्रकट झालेत. जर तुम्ही 7 मंडळांविषयी जर तुम्ही वाचाल, त्या ठिकाणी फक्त तुम्ही उन्नत होणार आहे, पवित्र आत्म्याचं वर्ष तुमच्यावरती होणार आहे, आणि तुमचं चर्च मोठं होईल, आणि तुम्हाला एवढी लोक येतील, अजिबात नाही सांगितलं. देवानं त्या ठिकाणी योहानाला प्रकट केलं कोणत्या मंडळीमध्ये कोणतं पाप आहे, कुठे कुठे त्यांनी सुधारणा केली पाहिजे, कुठे कुठे त्यांनी ठिकाणी पश्चाताप करणं आवश्यक आहे. त्यांनी आम्ही वाचलं की प्रकटीकरण 2:4 मध्ये ठिकाणी लिहिलं आहे की तुझी पहिली प्रीती तू सोडलीस, कुठं कुठे तू पतन झालीस. याचा अर्थ भविष्यवाणी फक्त लोकांची उत्तेजन होणार, त्या ठिकाणी तुझं हे वाढेल, तुझं ते वाढेल, तुझ्या प्रॉपर्टी नाही आहे. भविष्यवाणी त्या ठिकाणी येते मनुष्याच्या सुधारणेसाठी सुद्धा येते. मनुष्यानं सुधारावं, मनुष्यानं त्या ठिकाणी पापातून परत फिरावं, यासाठी सुद्धा ती भविष्यवाणी असते. आणि योहान देवाचे महान सेवक यांना ते प्रकट झालेले आहेत. ते म्हणतात, देव त्याला म्हणतो, या मंडळात तू लिही, त्यांना तू पाठव. त्या ठिकाणी ते माझ्या आज्ञापालनामध्ये नाही, ते दाखवतात. तर मी प्रभूची आराधना करताय, नेमाप्रमाणे चालत आहे, पण तो अजून ते पापामध्ये आहेत, अजून मला नवऱ्या गोष्टी करतात. आणि जर ते अशा पद्धतीनेच करत राहतील तर देवबाप म्हटला की मी त्यांना ओळखत नाही आहे, मी त्यांना ओळखून टाकीन, मी त्यांचं माझ्या जीवनाच्या पुस्तकातून नाव खोडून टाकीन. भविष्यवाण्या देवबाप मनुष्य जीवनामध्ये असेल पापाविषयी सुद्धा तो शिकवतो, तो सांगतो. देवबाप दृष्टांताद्वारे भविष्यवाण्या प्रकट करतो. देवबाप दृष्टांताद्वारे भविष्यवाण्या प्रकट करतो. तिसरी गोष्ट, देव सरळ येऊन, जुन्या काळामध्ये आम्ही जर बघेल तर देव सरळ येऊन त्या ठिकाणी काही सेवकाशी तो बोला. पहिला शमूएल याचा 3 अध्याय 10 ते 14 वचन काय सांगतं? तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला, आणि पहिल्याप्रमाणे शमूएला अशी त्याने हाक मारली. तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. परमेश्वर शमूएलास म्हणाला, पहा, मी इस्रायलात अशी गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील.
एलीच्या घराण्याविषयी जे काही मी बोललो आहे ते सर्व आजपासून इथपर्यंत त्या दिवशी मी पुरे करीन. मी त्यास सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेला अधर्मास्तव मी त्यांच्या घराण्याचे कायमचे पारिपत्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतःच शापग्रस्त करीत असता त्याने त्यास आवरले नाही. यास्तव मी एलीच्या घराण्याविषयी अशी शपथ केली आहे की एलीच्या घराण्याच्या पातकाचे शालन यज्ञ व अर्पण यांनी कदापि व्हावायचे नाही. माझ्या प्रिय लोकांनी, या ठिकाणी एलीच्या घराण्याविषयी देवाचे महान संदेश ते जे शमूएल यांना प्रभूकडून त्या ठिकाणी भविष्यामध्ये होणाऱ्या गोष्टी प्रकट झाल्या. त्या ठिकाणी ते सांगत आहेत की एलीची जी मुलं आहेत त्यांनी त्या ठिकाणी माझं मंदिर भ्रष्ट केलेलं आहे. मी सेवा त्यांना दिली, परंतु त्यांनी योग्य रीतीनं ती सेवा सांभाळली नाही. पण त्या दिवसामध्ये मी त्यांच्याकडून ते काढून घेईन. जे लोक ऐकतील त्यांचे कान बनबलतील. वचन त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हणते 13 वचनामध्ये मी सांगितले होते, त्यांना ठाऊक असलेला अधर्मस्तव मी त्यांच्या घराण्याचे कायम परिपत्य करीन, कारण त्याचे पुत्रा स्वतः शापग्रस्त करीत असता त्याने आवरले नाही. त्या ठिकाणी इशारा सुद्धा होता. एलीनं आपल्या लेकरांना आवरलं नाही. मंदिरामध्ये त्या ठिकाणी अर्पणाविषयी त्यांनी छेडछाड केली. अर्पणाविषयी लोकांना त्यांनी त्या ठिकाणी फसवलं आणि मीच सोडणार नाही, मी ईर्ष्यवान परमेश्वर आहे. आणि देवाच्या संदेशाला ते प्रकट झालं त्याच्या पापाविषयी. व तो आजच्या संदेशाना लोकांच्या पापाविषयी प्रकट होत नाही आहे. फक्त त्यांच्या त्या ठिकाणी प्रॉपर्टी विषयी त्यांचा बॅलन्स वाढेल, त्या ठिकाणी तो असा आशीर्वाद होईल, तुला अशी मुलगी मिळेल, मला असं दिसत आहे, मला तसं दिसत आहे. पण तू पापाविषयी काय, तो पापामध्ये आहे. आणि त्या गोष्टी प्रकट का होत नाही की त्याने सुधारणूक करावी. पापामध्ये त्या ठिकाणी असून सुद्धा जर त्याच्या जीवनामध्ये तो आशीर्वाद आहे तर त्याने स्वतःला चेक करावं, तो आलेला आशीर्वाद देवापासून आहे का त्याला तो आशीर्वाद आलेला तो दुष्ट आत्म्यापासून आहे. पापामध्ये राहून कोणी व्यक्ती प्रभूच्या इच्छेनुसार आशीर्वादित होऊ शकत नाही. त्याच्या जीवनामध्ये असलेला आशीर्वाद हा कुणापासून आहे त्याने तपासावं. देव पापाविषयी ईर्ष्यवान आहे. जो कोणी पाप करेल देवाचं वचन सांगतंय तो मरण पावेल. त्या ठिकाणी पापाचे प्रायश्चित जर पापाचे वेतन जर काय तर मरण आहे. देवाचं वचन स्पष्टपणे सांगतंय की जर भविष्यवाणीचं त्या ठिकाणी कृपादान येत आहे तर तो पापाविषयी सुद्धा लोकांना सांगेल. त्याने बदलावं, त्याचं जीवन बदलावं, त्यानं प्रभूकडे यावं, खरोखर पश्चाताप करावा. प्रभू या गोष्टी सुद्धा त्याच्याशी तो बोलेल. पण तो आज फक्त लोकांना आपल्या पापाविषयी समजून घ्यायचं नाही आहे, आपली सुधारणूक कुठं आम्ही करावी याच्याविषयी समजून घ्यायचं नाही आहे. आज फक्त लोकांना त्या ठिकाणी आशीर्वाद पाहिजे आहेत. जे भोवतालचे जे आशीर्वाद आहेत त्याची फक्त त्यांना गरज आहे. फक्त तेच आशीर्वाद त्यांना मिळावे. त्यांना त्या ठिकाणी आरोग्यदानाविषयी असेल, त्यांना त्या ठिकाणी प्रॉपर्टीविषयी असेल, पैशाविषयी असेल, तो आशीर्वाद मिळावा. आणि माझ्यासाठी भविष्यवाणी करावं, माझ्याविषयी काहीतरी सांगावं. अरे परंतु तू जर सुधारत नाही आहेस तर त्या ठिकाणी आलेलं तुझी प्रॉपर्टी, तुझा आशीर्वाद तुझ्या काही कामाची. आम्ही कोणीच संगती घेऊन जाणार नाही. भविष्यवाण्या फक्त आशीर्वादाविषयी नाही शिकवत, तर भविष्यवाण्या आमच्या पापाविषयी सुद्धा आम्हाला शिकवते. आम्ही पापामध्ये आहोत तर बदलावं. या ठिकाणी देवाचं वचन पवित्र शास्त्रामध्ये त्या गोष्टी त्या ठिकाणी शिकवलेल्या आहेत. तिसरी गोष्ट आम्ही पाहिली की देव त्या ठिकाणी सरळ मनुष्याशी तो बोलतो. सरळ गोष्टी बोलण्याच्या द्वारे देवाचं त्या ठिकाणी भविष्यवाणी प्रकट होते. पापाविषयी सुद्धा देवाचं वचन त्या ठिकाणी सांगितलं जातं. प्रेषित त्याचा 26 अध्याय 14 ते 18 वचनामध्ये सुद्धा देव सरळ बोललेला आहे, स्पष्टपणे बोललेला आहे. प्रेषित त्याचा 26 अध्याय 14 आणि 18 वचन, 14 ते 18 वचन. तेव्हा आम्ही सर्व जमिनीवर पडलो. इतक्यात इब्री भाषेत माझ्यावर बोलताना मी अशी वाणी ऐकली की शौला माझा छळ का करतोस? पराणीवर लाथ मारणे तुला कठीण. मी म्हटले, प्रभू तू कोण आहेस? प्रभू म्हणाला, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. तर उठ व आपल्या पायावर उभा राहा, कारण मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की तू जे माझ्याविषयी पाहिले आहे व ज्याबाबत मी तुला दर्शन देणार आहे त्याचा सेवक व साक्षी असे तुला नेमावे. ह्या लोकांपासून व परराष्ट्रापासून मी तुझे रक्षण करीन. मी तुला त्यांच्याकडे पाठवीन, ह्यासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे. म्हणून मी त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. या ठिकाणी प्रेषित पौला संगती सुद्धा देवबाप समोरून बोलतात की ज्या गोष्टी भविष्यामध्ये देवबाप त्याच्याशी जे करणार आहेत त्याला म्हणतात की माझ्या मुला, मी तुला एक पात्र म्हणून मी तुला वापरून घेणार आहे. परराष्ट्रामध्ये तू जावावंस, माझ्या सेवाची त्या ठिकाणी नाव माझं उंच करावंस, माझी सेवा करावीस, लोकांना माझ्याविषयी तू सांगावंस. यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सरळ येऊन भविष्यवाणी त्याच्याविषयी करतायत की त्याविषयी तो बोलत आहेत. भविष्यवाणी त्या ठिकाणी करत असताना भविष्यामध्ये होणाऱ्या गोष्टी तो प्रकट करत आहेत.
भविष्यवाणी उत्तेजन देते आमच्या जीवनामध्ये की आम्ही त्या रीतीनं कशा रीतीनं जीवन जगावं, प्रभू आम्हाला कशा रीतीनं वापरू इच्छितो, या ठिकाणी भविष्यवाणी त्या ठिकाणी येते आमच्या उत्तेजनासाठी. आम्ही त्या ठिकाणी तिसरी गोष्ट पाहिली की देव सरळ सरळ मनुष्याशी तो बोलतो. चौथी गोष्ट, देव भविष्यवाणी करतो, देवदूताद्वारे सुद्धा देव बोलतो. उत्पत्ती याचा 19वा अध्याय 12 आणि 13 वचन काय सांगतो? उत्पत्ती याचा 19वा अध्याय 12 आणि 13 वचन. ते पुरुष लोटास म्हणाले, तुझी आणखी कोणी येथे आहेत काय? तुझा जावई, तुझे मुलगे, तुझ्या मुली आणि तुझे दुसरे कोणी या नगरात असेल त्यास या स्थानातून बाहेर काढ, कारण आम्ही या स्थानाचा नाश करणार आहोत. या लोकांविषयी परमेश्वरापुढे फार ओरड झाली आहे आणि या नगराचा नाश करण्यास परमेश्वराने आम्हास पाठवले आहे. सदोम गोमोरावरती तो देवाचा अग्नी वर्षणारा होता. त्याच्याविषयी देवदूत लोटाला म्हटलेत की बाबा इथून बाहेर पड, या पापाच्या ठिकाणातून बाहेर पड, नाहीतर आम्ही नाश करणार आहोत. आमचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा परमेश्वर भविष्यवाणीच्या रूपातून बोलतो. त्या ठिकाणी मरिया ज्याला गर्भधारणा झाली, गॅब्रिएल देवदूत त्या ठिकाणी आलेत, त्यांना बोललेत की तारणारा तुझ्या पोटी जन्माला येणार आहे आणि तो मसीहा असेल, तो इमान्युएल असेल. बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी प्रकट केल्या देवदूताच्याद्वारे. गॅब्रिएल देवदूताच्याद्वारे मरियाला प्रकट केलं. भविष्यवाणी त्या ठिकाणी देवदूताच्याद्वारे सुद्धा देवबाप त्या ठिकाणी प्रकट करतो, तो बोलतो. माझ्या प्रियानो, देवाची भविष्यवाणी ज्यावेळी या पद्धतीने प्रकट होते, पौलाच्या जीवनामध्ये झाले असेल, त्या ठिकाणी शास्त्रीचा 13वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये त्या ठिकाणी जर आम्ही वाचतो शमशोन विषयी भविष्यवाणी काय झाली. शास्त्रीचा 13वा अध्याय 3रं वचन. परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, पहा तू वांज असून तुला मूलबाळ झाले नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. त्या ठिकाणी देवदूत शमशोन विषयी त्याच्या आईला तो भविष्यवाणी करत आहे. तो सांगत आहे की अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बाई गोष्टी होतील, अशा पद्धतीनं तुला मूल होईल. परंतु माझ्या बहिणी भावांनो, ज्या 4 गोष्टी आम्ही पाहिल्या की देव आमच्या जीवनामध्ये भविष्यवाणी करू इच्छितो, त्याला जे आमच्या जीवनामध्ये करायचं आहे तो प्रकट करत असताना भविष्यामध्ये आम्हाला कदाचित देवाला लिफ्टअप करायचं आहे, काहीतरी गोष्टी आम्हाला करायच्या आहेत आमच्या जीवनामध्ये. पण ते करत असताना आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय काय? भविष्यवाणी आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. काही लोकांना भविष्यवाणी आवश्यक आहेत, भविष्यवाणी पाहिजे आहेत, पण ती भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी तो व्यक्ती प्रयत्न करत नाही. एखाद्या बहिणीविषयी, एखाद्या भावाविषयी, तरुणीविषयी भविष्यवाणी होते की देव तुला त्याच्या राज्यासाठी अद्भुत रीतीनं वापरेल, तुझ्या हाती चिन्ह चमत्कार होतील, तू लोकांना त्या ठिकाणी बरं करशील, मेले लोकांना उठवशील, अशी भविष्यवाणी केलेला असताना ज्याच्यासाठी भविष्यवाणी झाली हा तो व्यक्ती त्यासाठी प्रयत्न करतोय काय? बरेचसे लोक प्रयत्न करत नाहीत. सकाळी 10ला उठतात झोपेतून, उपास प्रार्थना त्याच्यापासून कितीतर लांब असते. पवित्र शास्त्राचा ओबद्या कुठं आहे आणि त्या ठिकाणी यहुदाचे पुस्तक कुठं आहे त्याला माहीत नसतं. कसा हा भविष्यवाणी त्याच्या जीवनामध्ये कंप्लीट होईल? कशी होईल? मनुष्याच्या द्वारे भविष्यवाणी आमच्याकडे आली, पण ती पूर्ण होण्यासाठी, देवाची भविष्यवाणी आमच्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. आम्ही प्रयत्न जोपर्यंत करत नाही, भविष्यवाणी त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये पूर्ण होणार नाही. देवाला जे आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचं ते कंप्लीट होणार नाही जोपर्यंत ज्या व्यक्तीसाठी भविष्यवाणी झालेली आहे त्या व्यक्तीनं त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आम्ही बऱ्याच लोकांना सांगतोय की बाबा तू आशीर्वादित होशील, अशा पद्धतीने देवबाप तुला आशीर्वाद करेल, तुझा व्यवसाय आशीर्वाद करेल. पण ती लोक त्या व्यवसायामध्ये लबाडी करत असतील, त्या व्यवसायामध्ये ते त्या ठिकाणी फसवणूक करत असतील, कसं बरं ते आशीर्वादित होतील? अजिबात नाही. जर भविष्यवाणी आम्ही त्या ठिकाणी जर तुम्हाला कृपादान आहे भविष्यवाणी करायचं, लोकांविषयी तुम्हाला देवाचं वचन प्रकट झालं आणि तुम्ही भविष्यवाणी करत आहात, पण त्या ठिकाणी लोकांना वॉर्निंग देणं सुद्धा गरजेचंच असेल. होय, खरोखर देवबाप तुला आशीर्वाद करेल, परंतु देवबापान तुला जर आशीर्वाद करावं तर त्या ठिकाणी देवाबरोबर तू प्रामाणिक असणं आवश्यक आहे. तुझा व्यवसाय मला दाखवलाय की देवबाप तुझा व्यवसाय आशीर्वाद करेल. आज रस्त्यावरती बसून तू विकत आहेस, येत्या दिवसामध्ये देवबाप तुला स्वतःचा गाळा देईल. आज तू चालत जात आहेस, परंतु देवबाप तुला गाडी देऊन आशीर्वाद करेल. मला देवबाप दाखवत आहे, परंतु त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तुम्ही सांगत असताना, भविष्यवाणी करत असताना, देवापासून आलेली भविष्यवाणी सांगत असताना त्या व्यक्तीने सुद्धा त्या नियमाप्रमाणे आपलं राहणं आवश्यक आहे. देवाबरोबर प्रामाणिक असणं आवश्यक आहे. देणारा देव आहे, परमेश्वरापासून भविष्यवाणी आल्या आणि तो जर व्यक्ती त्या ठिकाणी देवाबरोबर जर प्रामाणिक नसेल, ती भविष्यवाणी त्याच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ शकत नाही.
त्या भविष्यवाणीसाठी त्या व्यक्तीनं त्या ठिकाणी प्रयत्न केलं पाहिजेत, देवावर त्यानं प्रामाणिक असलं पाहिजे, आपलं जीवन त्यानं समर्पित जगलं पाहिजे, मग त्या भविष्यवाणी कंप्लीट होतील. काही उदाहरणं आम्ही पवित्र शास्त्रामधून पाहूया. यहोशुआ याचा पहिला अध्याय 5 वचनामध्ये काय लिहिलं आहे? यहोशुआ याचा पहिला अध्याय 5 वचन. यहोशुआ याचा पहिला अध्याय 5 वचन. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशेबरोबर मी होतो तसा तुझ्याबरोबर मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. देवबापाने एक अभिवचन, एक भविष्यवाणी त्या ठिकाणी यहोशुआला दिली. बाबा, जसा मी मोशे बरोबर होतो मी तुझ्या बरोबर असेन. मोशेच्या समोर कोणाचा टिकाव लागला नाही, तुझ्या समोर सुद्धा कोणाचा टिकाव लागणार नाही, परंतु मी भविष्यवाणी तुझ्यावर करताय. परंतु त्या ठिकाणी देवबाप त्याला अजून सुद्धा एक गोष्ट सांगत आहे. ती भविष्यवाणी जर कंप्लीट व्हायला पाहिजे, पूर्ण व्हायला पाहिजे, तर एक गोष्ट करणं तो आवश्यक आहे. 7व्या वचनामध्ये देवबाप त्याला काय बोलताय? 7वं वचन. मात्र तू खंबीर हो व खूप हिंमत धर आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. देवबाप स्पष्टपणे यहोशुआला म्हटला, मी भविष्यवाणी दिल्या, मी आशीर्वादित तुला करणार आहे, परंतु जर तू माझे नियमशास्त्र काळजीपूर्वक पाळशील, उजवीकडे डावीकडे वळणार नाहीस, तर बाप्पा मी तुला आशीर्वाद करीन, तर मोशेसारखं तुझं नाव उंच करीन. जर यहोशुआला म्हटलं असतं, नाही देवाकडून मला भविष्यवाणी आल्या, आता मी कसंही जीवन जगतो, मी माझ्या हाताखाली असले लोकांचा छळ करतो, नियमशास्त्र मी पाळणार नाही, अजिबात नाही. यहोशुआला देवबाप कधी लिफ्टअप करणार नाही, कधी उंच करणार नाही. भविष्यवाण्या ज्यावेळी होतात त्यावेळी आम्ही देवाच्या आज्ञापालनामध्ये असणं महत्वाचं आहे. देवबाप त्यासाठी कंडिशन देतो, जर तू असं करशील तर मी तुला आशीर्वाद करीन. देवबापानं यहोशुआला सांगितलं की बाबा मी आशीर्वाद करीन, पण तू माझं नियमशास्त्र पाळणं तो आवश्यक आहे. शास्त्रे 13:5 मध्ये त्या ठिकाणी जेव्हा शमशोन त्या ठिकाणी जन्माला येतो, त्याच्या आई वडिलांना त्या ठिकाणी काय सांगितलं जातं? शास्त्रेचं 13वा अध्याय 5 वचन. कारण तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल, त्याच्या डोक्याला वस्त्र लावू नको, कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाजीर होईल आणि इस्रायलास परिष्ट्यांच्या हातून सोडवायला तो आराम करील. त्या ठिकाणी देवबाप स्पष्टपणे म्हणतोय की बघ तुला मुलगा होईल, पण तू त्याला त्या ठिकाणी डोक्याला त्याच्या वस्त्र लावू नको, त्याला द्राक्षरस पिला नसला पाहिजे, मी त्याला त्या ठिकाणी इस्रायला सोडवण्यासाठी मी त्याचा वापर करून घेईल. भविष्यवाणी जेव्हा तुमच्याकडे आहे, प्रभूचे भविष्यवाणी तुमच्याकडे आले, याचा अर्थ जेव्हा तुम्ही लोकांना सांगता की मी प्रभू अशा पद्धतीने तुम्हाला आशीर्वाद करू शकतो, करू इच्छितो, परंतु तो जर व्यक्ती प्रभूच्या नियमाप्रमाणे आपलं जीवन जगत नाही आहे, प्रभूच्या नियमाप्रमाणे जर त्या ठिकाणी आपलं समर्पण तो करत नाही आहे, तर ती भविष्यवाणी कधी ही त्याच्या जीवनामध्ये पूर्ण होणार नाही, कंप्लीट होणार नाही आहे, कधी होणार नाही. यासाठी जेव्हा भविष्यवाणी तुमच्याकडे येईल, लोकांना तुम्ही त्या ठिकाणी ते कंप्लीट त्यानं करावं यासाठी तुम्ही सांगणं महत्वाचं आहे, त्याला उत्तेजन देणं महत्वाचं आहे, देवाच्या नियमाप्रमाणे त्यानं चालावं यासाठी तुम्ही त्याच्याशी बोलणं, त्याला नियम देवाचे शिकवणे महत्वाचं आहे. परंतु आज तसं होत नाही आहे. फक्त त्या ठिकाणी भविष्यवाणी सांगितली जाते, त्या ठिकाणी फक्त भविष्यवाणी केली जाते, काय नाही प्रॉफेसाय, आणि लोक म्हणतात प्रॉफेसाय, त्या ठिकाणी प्रॉफिट म्हणतो काय नाही प्रॉफेसाय लोक म्हणतात, आणि मग हे असं होईल आणि मग तसं होईल. परंतु प्रभूच्या नियमाचं काय, प्रभूच्या आज्ञापालनाचं काय, प्रभूने नियम जे लावून दिले त्याचं काय, या गोष्टी आज ख्रिस्ती समाजातून आणि त्या ठिकाणी मंडळांमधून त्या ठिकाणी आज कमी होत चाललेल्या आहेत. आणि फक्त लोक आशीर्वादाकडे, भौतिक ज्या गोष्टी आहेत तोच आशीर्वाद मिळावा आणि मी कसंही जीवन जगेन, कशा पद्धतीने राहीन, पण तुम्हाला आशीर्वाद मिळालाच पाहिजे अशा लोकांच्या अपेक्षा असतात. आणि समोर असलेला तो वक्ता, तो संदेशता लोकांना खुश करण्यासाठी त्या ठिकाणी प्रॉफेसी करतो. पण माझ्या बहिणीनो भावांनो, आज अशा प्रकारचे जर कोणी सेवक असतील, आज ख्रिस्ती लोकांना, समाजाला त्या ठिकाणी अंधकारामध्ये ते ढकलत आहेत की त्यांनी त्या ठिकाणी प्रभूपासून दूर जावावं. आणि जर कोणी एखादा व्यक्ती पापामध्ये असून सुद्धा एखादा प्रॉफिट, एखादा संदेशता म्हणते तो आशीर्वादित होणारच, तो उन्नत होणारच, तर मला तुम्हाला स्पष्टपणे सांगू द्या की त्याच्यामध्ये देवाचा आत्मा नसून त्याला भ्रांतीचा आत्मा चालवत आहे. पापामध्ये राहून कोणी व्यक्ती जीवनामध्ये आशीर्वाद कधीही होऊ शकत नाही आहे, कधी होऊ शकत नाही. मात्र माझ्या प्रियानो, आज एक 5-4 गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. भविष्यवाणी याच्या विषयी गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत की भविष्यवाणी त्या रीतीनं फक्त भविष्याविषयी नसून त्या मनुष्याचा भूतकाळाविषयी, वर्तमान काळाविषयी सुद्धा या गोष्टी देवबाप प्रकट करतो. आणि माझा विश्वास आहे या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील आणि देवबाप नक्कीच या गोष्टीसाठी परमेश्वर तुम्हाला तयार करेल. भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी आपली तयारी असणे आणि त्यासाठी वाट पाहणे किती महत्त्वाचं आहे.
उत्पत्तीचा 12वा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये अब्रामाला देवाकडून आलेली भविष्यवाणी प्राप्त झाली आणि अब्रामाने त्यासाठी वाट पाहिली. देवबाप त्याला काय म्हटलं आम्ही वाचूया. उत्पत्तीचा 12वा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये. परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तो आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तो आशीर्वाद होशील. तुझे जे अभिष्ट चिंतील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. म्हणजे प्रियानो, या ठिकाणी देवबापानं अब्रामाला सांगितलं होतं की मी तुला आशीर्वादित करीन, मी तुला आशीर्वाद करीन, तुझ्याद्वारे कुळ आशीर्वाद होईल. आणि 4थं वचन त्या ठिकाणी सांगतंय उत्पत्ती 12:4 मध्ये अब्रामानं त्याप्रमाणे ऐकून केलं. देवापण मला सांगून तुला मी सांगत आहे, सोडून तुला जायचं आहे तोपर्यंत मी तुला आशीर्वाद करू शकत नाही. भविष्यवाणी देवाकडून आली, त्याप्रमाणे अब्रामानं केलं, अब्रामानं ऐकलं, मग देवा पण अब्रामाला आशीर्वाद केलं. नाही तुम्ही म्हणू शकत नाही की प्रभू मला पहिला आशीर्वाद कर मग मी ऐकतो. हा नियम प्रभूचं शिकवत आहे. पहिला तुला करायचंय मग आशीर्वाद करीन, हा प्रभूचा नियम आहे. भविष्यवाणीचं कृपादान म्हणताय की कोण जर माझ्यावरती आहे तर त्याने त्या ठिकाणी लोकांना योग्य मार्गदर्शन करणं, योग्य शिकवणं महत्त्वाचं आहे. बिब्लिकली भविष्यवाणी कशा रीतीने होते हे समजून घेणं, सांगणं, शिकवणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. माझ्या प्रियानो, अब्रामाला देवा म्हणला मी आशीर्वाद करीन माझ्या मुला. सांगितल्यानंतर अब्रामाने ते ऐकलं आणि त्याप्रमाणे केलं. वचन सांगतंय. आम्ही उत्पत्ती 37 मध्ये जर पाहिलं त्या ठिकाणी योसेफ विषयी देवबापानं त्याला स्वप्नाद्वारे भविष्यामध्ये काही गोष्टी घडणार आहेत सांगितलं. वयाच्या 17व्या वर्षी देवबाप त्याशी बोला आणि उत्पत्ती 41 अध्याय आणि 46 वचनाप्रमाणे 30 वर्षाचा असताना ते पूर्ण झालं. 13 वर्ष भविष्यवाणी देवबाप जे दृष्टांताद्वारे स्वप्नाद्वारे जे योसेफावर बोला होता, 13 वर्ष पूर्ण होण्यासाठी योसेफानं वाट पाहिली. योसेफ म्हटलं नाही की आता चला भविष्यवाणी झाल्या की देवबाप मला लिफ्टअप करणार आहे, पाप करूया, पोटिफेरची स्त्री आहे त्याच्यावर पाप करूया, त्या ठिकाणी व्यभिचार करूया, माझ्या भावाने माझा द्वेष केलाय, चला मला मारले, चला मी पण त्याचा द्वेष करतो, त्याची निंदा करतो, मला पाहायला कोणी नाही, मी त्या ठिकाणी परदेशामध्ये आहे, वचनाच्या विरोधात वागतो, चला देवाने तर भविष्यवाणी केला कसंही जीवन जगतो. अजिबात नाही. त्या ठिकाणी योसेफानं त्या भविष्यवाणीला पकडून राहिला आणि त्याला ठाऊक होतं जर भविष्यवाणी कंप्लीट झाली पाहिजे तर मी समर्पित असणं आवश्यक आहे, प्रभूच्या नियमाप्रमाणे चालणं आवश्यक आहे. तर असे कोण लोक तुम्हाला भेटतील जे भविष्यवाणी करतात परंतु लोकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी पाप आहे आणि ते पापाविषयी त्याच्याशी बोलत नाही आहेत. तर आम्ही योग्य रीतीने त्याला मार्गदर्शन करणं महत्त्वाचं आहे. आणि माझा विश्वास आहे की या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. देवबाप तुम्हाला प्रत्येकाला, आजचा हा पहिला भाग आहे, मला वाटते कदाचित 3 भाग भविष्यवाणी कृपादान याच्याविषयी होईल. आणि देवबाप तुम्हाला आज नक्कीच या गोष्टीविषयी आशीर्वाद करो. देवबाप तुम्ही प्रत्येकाशी बोललेला आहे. मी त्या ठिकाणी विश्वास पकडत आहे. जर कुणाचे